आज आपण चिंच गुळाची चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत। सर्व प्रकारच्या चाटसाठी ही चटणी वापरली जाते। त्यासाठी इथे मी ही चिंच एक 15 ते 20 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। एक मोठी वाटी भरून ही मी चिंच घेतलेली होती। आता आपण ही व्यवस्थित अशी कुस्करून घेऊयात। आता हा पल्प आहे तो आपण यावरती असा घालून घ्यायचा आहे। एक चाळणी घ्यायची। चिंचेमध्ये मी धुवून घेतली होती चिंच, थोडीशी कचरा वगैरे असतोच नाही म्हटलं तरी सुद्धा। आता हे व्यवस्थित आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे। आपण पुन्हा एकदा ही चिंच धुवून घेणार आहोत आणि भरपूर असं यातील देखील निघणार आहे, त्यामुळे मी हे गाळून घेते अगोदर। आता हे बऱ्यापैकी आपलं चाळून झालेलं आहे। पुन्हा एकदा आपण यावरती पाणी टाकून व्यवस्थित असं हे करून घेऊयात। आपण आणखीन पुन्हा एकदा असं चाळणीने चाळून घेऊयात, म्हणजे आपला पल्प खाली छान असा पडत आहे। आता या पद्धतीने हे व्यवस्थित आपण करून घेऊयात। हे या पद्धतीने निघालेलं आहे। आता हे खालचं आहे ते देखील आपण यामध्ये असं करून घ्यायचं आहे। खालच्या भागाचं जे आहे ते देखील चाळणीला चिकटलेलं आहे ते आपण यामध्ये पल्प काढून घेऊयात आणि हे साईडला ठेवूयात। आता हे देखील आपण वाया न घालवता पितळेची भांडी किंवा मग तांब्याची भांडी वगैरे घासण्यासाठी याचा देखील उपयोग केला जातो। खूप चकाचक अशी ही भांडी निघतात, त्यासाठी हे आपण वापरू शकतो। आता हा पल्प आहे तो आपण इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण हा पल्प घालून घ्यायचा आहे। यामध्ये काहीच कचरा वगैरे अजिबात निघालेला नाही आहे। आता आपण हे या कढईमध्ये घालून घेऊया। कढई हलकीशी गरम झालेली आहे। यामध्ये सर्व आपण व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करूयात थोडा। मी अजून थोडंसं एक अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घालणार आहे। आपण यामध्ये अर्धा ग्लास मी आणखीन पाणी घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता याला छान अशी उकळी येऊ देऊयात आणि एक 2 ते 3 मिनिट आपण हे उकळवून घेऊयात। हे पहा, इथे एक 2 ते 3 मिनिट छान असे मी हे उकळवून घेतलेलं आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता त्यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। इथे मी धना पावडर 1 मोठा चमचा भरून घेतलेली आहे। जिरे पावडर घेतलेली आहे 1 चमचा भरून। लाल तिखट मी घेतलेलं आहे। इथं साधं मीठ आहे अर्धा चमचा घेतलेलं आहे आणि हे सेंधव मीठ आहे हे 1 चमचा भरून घेतलेलं आहे। हे एवढं साहित्य आपल्या रोजच्या वापरातलंच आहे, ते आपण यामध्ये आता घालून घेऊयात आणि हे आपण सर्व व्यवस्थित सुरुवातीला असं मिक्स करूयात। आपण सुरुवातीला आता गॅस जरा बारीक करूयात आणि हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आणि आता यामध्ये इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, आपण तो घालून घेऊयात। गूळ मी असा चिरून घेतलेला आहे। आता हे गूळ देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करूयात। अगदी 3 ते 4 मिनिटामध्येच याला दाटसरपणा असा यायला लागलेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण ह्या मीडियम गॅसवरती आणखीन 5 ते 6 मिनिट आपण ही चटणी छान अशी शिजवून घेऊयात। गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि हे सतत असं हलवत राहायचं आहे, म्हणजे गुळाचे काही खडे वगैरे असतील तर ते देखील विरघळले जातील। या पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे। ही चटणी जशी खूप दिवस टिकते देखील फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणि अनेक प्रकारच्या चाटसाठी ही चटणी वापरली जाते। विकत आणण्यापेक्षा आपलं घरच्या घरीच बनवलेली कधीही फ्रेश अशी चटणी खायला खूपच छान अशी लागते। आता आपण ही मीडियम गॅसवरती छान अशी शिजवून घेऊयात। पुढची 4 ते 5 मिनिटे देखील मी ही चटणी छान अशी शिजवून घेतलेली आहे, पाहू शकताय तुम्ही। इथे खूप अशी घट्टसर अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात, कारण ही चटणी जशी जशी गार होईल ना तशी खूप घट्ट होत जाते। गॅस बंद करूयात, हे थंड करून घेऊयात। इथे आपली चटणी पूर्णपणे थंड झालेली आहे। खूप घट्ट अशी बनवून ही चटणी तयार झालेली आहे, पाहू शकता। इथे एका बाउलमध्ये मी इथे काढून घेतलेली आहे। ही या पद्धतीने घट्टसर अशी बनवून छान अशी तयार झालेली आहे। आता मी या काचेच्या बरणीमध्ये ती भरून ठेवणार आहे। खूप दिवस टिकते ही बरणीमध्ये भरून ठेवली की हवा बंद। इथे आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे। रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।